तर मित्रांनो, आता आमचं लेक्चर सुटलं होतं. लेक्चर झाल्यानंतर आम्ही आलो हॉस्टेलकडे. हॉस्टेलजवळ आमचे मित्र गाठ पडले. त्यामध्ये एका मित्राने खूप छान अशी जिमची पोज दिली. दुसराही मित्राने हात केला त्यामध्ये. त्यानंतर बल्लूने आणि आपल्या चैतूने व आपल्या वॉचमन काकांना व्लॉगमध्ये यायची संधी दिली. त्यानंतर आपल्या वैष्णवदादांनी आपली गाडी काढली. त्यानंतर त्यांनी आपल्या एका मित्रासोबत मस्तपैकी गप्पा मारत बसले. तो माझा पण मित्र आहे तसंच त्याप्रमाणे. त्यानंतर महेंगेशदादाही आपली गाडी घेऊन पुढे आले. त्यानंतर मस्तपैकी मी पण जरा आज बुलेट चालवण्याचा आनंद घ्यावा म्हणलं, म्हणून मी पण बुलेट चालवली. त्यानंतर आम्ही पोचलो हॉटेल शिवशांतीला, म्हणजेच की मंगेश भाऊचं हॉटेल. रेहान मंगेश काम करत आहेत. आम्ही जरा मंगेश हॉटेलच्या नाश्त्याचा स्वाद घ्यावा म्हणलं, त्यासाठी आम्ही पहिल्यांदा वडापाव ट्राय केला. त्यानंतर तोपर्यंत आम्ही पुरी भाजी ऑर्डर दिली होती. पुरी भाजी ऑर्डर आल्यानंतर आम्ही पुरी भाजी खात होतो. त्या ठिकाणी वैष्णव, तेजस, समर्थ, रेहान आणि मंगेश आम्ही सगळेजण मिळून आनंद घेतो पुरी भाजीचा. त्यानंतर पुरी भाजी खाऊन झाल्यानंतर असं मंगेश आमचं काम करत होता. नुसतं मालक बनून चालत नसतं, त्याचं थोडंसं काम पण करावं लागतं. त्यासोबतच परत मंगेशला कटिंग करायची होती. त्यानंतर मग आम्ही कटिंग करायला थांबलो. त्या ठिकाणी मंगेश बघा कटिंग झाल्यानंतर कसा खुश झाला आहे. एकदम असा चॉकलेट बाय दिसतोय आज मंगेश आमचा. त्यानंतर आज जरा भरपूर ऊन होतं, त्यामुळे मला जरा सरबत घेऊन पिऊनच जावं म्हणलं. मग आम्ही दोघं सरबत पिलो आणि पुढे निघालो आमच्या कॉलेजकडे. मग कॉलेज झाल्यानंतर जरा थोडंफार लिखाण केलं आम्ही. लिखाण केल्यानंतर आईसाहेबांनी दिला डबा होता. तसं भूक नव्हती, पण आईसाहेबांचा ओरडा खाण्यापेक्षा डबा खाल्लेला बरं. लिखाण करून मी घराकडे निघालो. त्यावेळेस आम्हाला काकू भेटल्या, त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्याच ठिकाणी पुढून अनिकेत आणि शैलेशी कॉलेजवरून आले होते, त्यांचीही भेट घेतली. त्यानंतर मी आणि उत्कर्ष दोघं चहा प्यायला गेलो. दोघांनी चहा पिला आणि मी गेलो घरी.